हाय, कसे आहात तुम्ही सर्व? नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर ना फायनली इथं खुशीला इतकी लाडी गोडी काय काय तिला सांगितलं, काय काय बोललं, तरी शेवटी तिला मी हेअरकटला तयार केलेच. कारण ना तिला हेअरकट नको हवा होता. तिला असे लांब केस आवडतात, कारण 2 जुट्टे येतात, 2 वेण्या घालायला येतात. पण ना तिचे केस कर्ली असल्यामुळं ना काहीच जमत नव्हतं. की ती तुम्ही आता पाहू शकता की ती किती म्हणजे तुम्ही पाहू शकतात की आता किती म्हणजे असं आरडाओरडा करते. त्याच्यामुळं ना मग की नाही, म्हटलं आता हिचं थोडंसं तरी हेअरकट करायलाच पाहिजे म्हटलं तुझा. कारण की आता उन्हाळा पण असतो खूप आणि खूप घाम येतो, त्यातल्या त्यात तिला फार उष्णता आहे. त्याच्यामुळं असं काय कसं बसं सांगितलं आणि शेवटी तिला फायनली मी तयार केलंच आहे. तर पहा तुम्ही तिची नाटकं कशा असतात. तर ना मी माझं छोटंसं म्हणजे घरातल्या घरात मी पार्लर पण चालवते. म्हणजे फक्त बेसिकचं जे आहे ना आणि मेकअपचं हे दोन्ही मी करते. वॅक्स थ्रेडिंग वगैरे फक्त मी केमिकलचं म्हणजे नाही करत. कारण उगं थोड्याशा पैशासाठी ना ते केमिकलचे प्रकार वापरायचे दुसऱ्यांचं केस म्हणजे तर ते त्याच्यामुळं मी नाही मग यूज करत केमिकलचं वगैरे. फक्त बेसिक आणि जे काही आपल्याला मेकअप म्हणजे मला मेकअप वगैरे येतो ना, तर मी तेवढंच मी करते. तर इथं पहा शेवटी ना तिला म्हणजे इतका त्रास होत होता ना. आणि ना ते म्हणजे ते जे तिला घातले ना ते गळ्यामध्ये, तर तिला इतकं असं भारी वाटत होतं, अक्षरशः तिला असं ना हवेतच उडावं असं वाटत होतं तिला, की मी परी आहे, मम्मा मी सुपरमॅन झालेले आहे. अशी ना अक्षरशः अशी दोन्ही हात करून बटरफ्लाय सारखे तिनं हवेत तिच्या हात असं उडवत होती. तर चला आता मग पुढे मी तिचा हेअरकट करत आहे. शेवटी आज थोडंसं बाहेर पण जायचं होतं मला, म्हणून मग तिनं आज शाळा पण बुडवलेली होती. कारण माझ्यासोबत कोणी नव्हतं, म्हणून मी तिला म्हटलं की आज एक दिवस बाई तू बस घरी, म्हणजे माझ्यासोबत तुला बाहेर नेता येईल म्हणून. यांना बँकेतून म्हणजे बाहेर म्हणजे नळदुर्गला वगैरे कुठं तर असं यांचं थोडंसं विजिट असते, त्याच्यामुळं त्यांनी नाही येऊ शकले. म्हणून मीच्या शाळेला सुट्टीच मारायला लावली आणि तिला माझ्यासोबतच मी घरी बसवलं. तर आणि ना ती इतकं म्हणजे तिला लांब केस आवडतात, कारण की 2 जुट्टे येतात, 2 वेण्या येतात. मग मी तिला समजावत होते की लहानपणी जर तू केस मोठे ठेवलीस ना, तर मोठे झाल्यानंतर तुझे केसच राहणार नाही, तू पूर्ण टक्कलच होशील. असं तसं मी तिला काय काय लाडी गोडी करून मी तिला सांगत होते. शेवटी तिनं काय असं ऐकतच नव्हती, पण थोडंफार रडली बरं का तिनं शेवटी हेअरकट केल्यानंतर. मम्मा तू माझी केस कापलीस वगैरे असं तसं मग तिनं म्हणजे रडली थोडंसं, कारण वाटतं थोडंसं वाईट, पण ते तिच्यासाठी चांगलं होतं. कारण की तिला फार उष्णता आहे आणि म्हणजे इतकं घाम येतो ना, थोडंसं जरी पायऱ्या चढून आलं किंवा एक खेळून एक सायकलीचा जर तिनं राऊंड मारून आली ना, तरी तिला इतका घाम येतो. आणि आता तर सध्या उष्णता चालू आहे, तर पाहू शकता तुम्ही फार गरमी आहे. तर त्याच्यामुळं मग म्हटलं की नाही बाबा, हिचा हेअरकट थोडाफार काही ना करावंच लागेल. असं तसं काहीतरी मी तिला गोडी मोडी लाडी मोडी लावलं. शेवटी पैसे वगैरे देऊन असं एक नसते का काय ते, म्हणजे तिला पूर्णपणे मी माझ्या वशमध्ये केलं आणि शेवटी तिचा मी हेअरकट केला. फायनली सक्सेस मी झालीच आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि ना थोडंसं बाहेर जायचं होतं मला, तर तयार होऊन दोघी आम्ही माहिली की बाहेर पण गेलोत आणि म्हणजे जाऊन आलो. तर पाहू शकता तिचा हेअरकट छोटासा झालेला आहे, पण छान वाटत आहे तिला तसा तो. आणि बाहेर जाऊन आल्यानंतर ना शेवटी मी तर लागले भाजी तोडायला, जे की माझं आवडीचं काम आहे, पण नाविलाज पण आहे. तर म्हटलं खुशी तर अभ्यासाला बसली होती, म्हटलं तिच्यासोबत तिचा अभ्यास होईल आणि माझी भाजीही तोडणं होईल, म्हणून मी इथं लागले भाजी तोडायला. तर ती म्हणजे खुशी ना आजकाल अभ्यासात इतकं हुशार झाले ना, की काही म्हणजे जर मी काही चुकीचं सांगितलं तर ती मलाच म्हणते की मम्मा हे असं नाही, हे असं आहे. कारण आपण ज्या वेळेस होतो ना लहानपणी, तेव्हाचा अभ्यासक्रम वेगळा होता आणि आत्ताचा. तर काही दिवस ना माझे थोडेसे लॉंग व्हिडिओज मध्ये मध्ये येत नव्हते, कारण की हेच होतं, कारण मी ना आरी वर्कचा क्लास लावला होता त्याच्यामुळे. आणि तो क्लास बरोबर दुपारीच होता, 1 ते 2 असं काहीतरी. पण आम्ही तिथं 4-4:30 बसलेलो होतो. महिलाचाच आहे, इंक फाउंडेशन असं काहीतरी होतं त्यांचं. तर त्यांच्यातर्फेच मी क्लास लावलेला होता.
कारण ना म्हणजे पहा ना, आपण महिलांना काही गोष्टीमध्ये खूप मागे असतो, तर तसं नाही करायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला यायलाच पाहिजे, म्हणजे आपल्यापुरती का होईना यायलाच पाहिजे. कारण आता हे ब्लाऊज जे करते ना, हे मी माझ्या स्वतःसाठीच करते आहे. तर कोणी माझे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हीही नक्की करा. आणि हे पहा पुढे पीस लिलीचं हे जे झाड आहे ना, हे सेकंड टाईम ह्याला कळी येत आहे. खूप छान दिसत आहे आणि सध्या समोर बांधकाम चालू असल्यानं ना इतका धुराळा घरात येत आहे ना, अक्षरशः तुम्ही पानांवरती पाहू शकतात. किती जरी मी त्याला स्प्रे वगैरे केले ना तरी काही फायदा नाही आहे. ते धुराळा यायचा येतोच, कारण त्यांचंही सेकंड फ्लोअरचंच बांधकाम चालू आहे आणि आम्ही पण इथं सेकंड फ्लोअरवरच राहतो, तर त्याच्यामुळे. आणि हे गुलाबाचं जे वेल गेले ना त्याच्यामध्ये ना हे गोकर्ण येत आहे, कारण ह्या आधी ह्याच्यामध्ये मी गोकर्णच लावलेले होते, पण ना ह्याला खूप कीड लागली होती गोकर्णाला, म्हणून मग मी ते झाड पूर्ण उपटून टाकले आणि ह्याच्यामध्ये परत मी गुलाब लावला. तर शेवटी ते गोकर्ण कसं काय आलं कोणास ठाऊक, तरी म्हटलं आता ह्याला सेपरेटच लावूयात. मला शेवटी फायनली ह्याला मी सेपरेट लावलं आणि वरचं जे याचं देठ म्हणजे राहतं ना शेवटचं ते मी कट केलं. आणि हे जे आहे ना ह्याला पण थोडंसं म्हटलं असं वरी बांधून द्यावं, कारण की खूपच ते खाली असं म्हणजे तोल गेल्यासारखं जात होता. आणि हेच ते खत आहे जे की मी झाडांना वापरते. NPK काहीतरी असं थायमेट का काहीतरी असं नाव आहे म्हटलं, पण माझ्या काही लक्षात येत नाही आहे. तुम्ही नर्सरीमध्ये जाऊन जर याचा स्क्रीनशॉट काढून फोटो वगैरे दाखवलात ना तर नक्कीच येईल, कारण अक्षरशः ना इतका कळ्या लागण्यातला माझ्या झाडांना मलाच विश्वास बसत नाही. एका फांदीला ना म्हणजे 5-5, 6-6 कळ्या एकाच फांदीला इतक्या कळ्या लागत आहेत त्यांना, खूप म्हणजे खूप. तर शेवटी चला इथं फायनली खुशीला ना थोडंसं चटपटा काहीतरी खावंसं वाटत होतं, म्हणून तिने तर मॅगी करायची असं ठरवली शेवटी. तर इथं मी पुसत होते किचन ओटा. तर ना आपण किचन कितीही साफ केलं ना तर काय ना काय तिथं झुरळ मला किंवा पाले वगैरे फिरतातच येतातच. नाही इथं ना आम्ही म्हणजे जे आमच्या अगोदर जे राहत होते ना त्यांनी इतकं इथं घरामध्ये कॉक्रोच केलेत ना की त्या कॉक्रोचना मारता मारता माझ्या नाकी जीव आली. अक्षरशः स्प्रे मारला, कुठं काय केलं म्हणजे ना घरगुती उपाय केला किंवा बाहेरलं स्प्रे आणलं ते परत म्हणजे खूप त्याचं हे केलं. शेवटी फायनली घरात कुठेतरी आता 1 ते 2च कॉक्रोच दिसतात, बाकी सगळे मेलेले आहेत. आणि जे 1-2 दिसतात ना त्यांना मी मारते आणि फ्रीजच्या खाली देते ढकलून, कारण फ्रीजच्या खाली माझी एक पाल आहे जी की त्या कॉक्रोचला खाते. तर पाल पण ना घरात असलेली चांगलीच बरं का, कारण कॉक्रोच वगैरे ना ती पाल खाते. मला म्हणजे कधी ऑब्झर्व नाही केलं मी, पण 1-2 वेळेस ना मी ज्यावेळेस म्हणजे असं मध्यरात्री पाणी वगैरे प्यायला उठले ना तर लाईट लावलं ना तर ती पाल कॉक्रोचला खालेली 1-2 वेळेस मला दिसलेली होती. तर म्हणून म्हटलं की असू द्या, तेव्हापासून मी पालींना पण हाक लावत नाही, कारण जाऊ दे म्हणलं, कॉक्रोच माझ्या घरातले संपायलेत ना तर जाऊ दे बाई, संपू दे म्हटलं. नाहीतर मला पाल हा प्रकार अजिबात आवडत नाही, इतका किळस येतो ना पालीचा. त्या मी अक्षरशः ह्यांना त्याच्यावर कापड टाकायला लावते मोठंसं एखादं, आणि मग त्याला पकडून बाहेर नालीमध्ये मी टाकून देते, कारण मला पाल अजिबात नाही आवडत. पण असं लक्ष्मीचं रूप असतं तेही म्हणतात, खरं आहे. बनून मग ते फ्रीजच्या खाली तिथं आहे पाल, आणि जे काही असं घरामध्ये किडे वगैरे निघतात ना ते मारते आणि त्या फ्रीज खाली मी ढकलून देते, म्हणजे थोडंसं आलीकट होते आणि दुसऱ्या दिवशी बघितलं ना ते गायब दिसतात, म्हणजे ते पालीनं खाल्ले असं मला असं वाटतं. तर चला काहीतरीच असतं माझे. आणि ते बघा खुशीला इथं मॅगी बनवायची होती. आज खूप दिवसातून मॅगी खात आहोत, ते पण कांदा टोमॅटो टाकून. खुशी आधी नको म्हणली, फक्त पाण्यातच शिजवली, कसं बसं बिचारीला बनवलं. आणि आता कांदा टोमॅटो टाकून मॅगी. आठ पॅकेट किती आणली? 4. किती? 4. 4. किती दिले तुम्ही पैसे? 60. 70 रुपये दिले असते. किती आले असते? 5 आले असते. हिशोबाचे खूप पक्के आहेत बाबा आम्ही. चला करूयात मॅगी. तर इथं ना मी म्हणजे मोबाईलमध्येच असं समोर बोलले होते मी आणि खुशीनं असं काय बोलली ना की मला इथं आता व्हॉइस रेकॉर्डिंग द्यावं लागत आहे.
तर लहान लेकरं पहा कधी काय बोलतील ना त्याचा नेमच नसतो आणि तिचे तर असे नखरे दिसणारच आहेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तिला मी खूपदा म्हटले की असं काही विचित्रपणा करू नकोस, पण ती नखे माझं ऐकतच नाही. आणि मी जेव्हाही कधी काय असं काही किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक वगैरे चालू असलं ना तर इथं किचन वाट्यावर येऊन बसणार. आणि शेवटी मग तिच्या स्कूलमध्ये आज काय झालं, सरांनी काय शिकवलं, काय म्हटले, हे फार माझे क्वेश्चन तिला असतात. तर तिनं सांगत होती की तिच्या स्कूलमध्ये म्हणजे मॉनिटर जे असतात ना होणार होता, ही ना एक आणि एक दुसरी मुलगी आहे. तर खुशीच्या फक्त 3च मैत्रिणी आहेत, त्यात की 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तर खुशीला त्या तिघांनीच वोट दिलं, बाकीच्यांनी कोणी नाही दिलं. म्हणून मम्मा मी फक्त 3च वोटनी जिंकले असं तिचं म्हणणं काय सांगत होती. आणि दुसरी तिनं मॉनिटर झाली असं सांगत होती. थोडं म्हणजे हिला फार वाईट वाटलं असं तर सांगत होती की मम्मा मला क्लासमध्ये सगळे ओळखतात पण मला तिघांनीच माझ्या बेस्ट फ्रेंडनीच वोट दिलं असं काय सांगत होती. मी म्हटलं तिघं आहेत ना, तुझी साथ दिली ना बाद झालं तेवढंच म्हटलं. तर इथं शेवटी तिला पाण्यातलीच मॅगी खायची होती, म्हणजे ना फक्त पाण्यात आणून टाकायचं, शिजवायचं थोडंसं मीठ. पण हिला मला तसं नाही आवडत, केलं तर चांगलंच म्हणजे थोडंसं कांदा टोमॅटो वगैरे फोडणी टाकून केलं तर थोडीशी टेस्टही वाढते आणि खाण्यातही मजा येते. म्हणून तिला त्यातही कसं बसं बनवलं आणि शेवटी तिला तयार केलं. तर इथं फायनली तुम्ही पाहू शकता तिनं आता म्हणजे एकाच ताटात आम्ही दोघी बसतो. मला म्हणली तू मधला आवर, मी इथं थंड करते. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब न करता जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.